सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे गिरगाव तालुका वसमत जिल्हा हिंगोली. प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर. भूतां शरणं प्रपद्ये श्रीराम भूतां शरणं प्रपद्ये श्रीराम जय राम जय जय राम. जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. बोला बोला जय राम सर्वजण भजन करा. श्रीराम जय राम जय जय राम. 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 जय राम जय जय राम. हे पाच टाळी वाजवा, सारखी टाळी वाजवा. हा, माझ्या सोबत सर्वांनी टाळी वाजवायची. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. अवधपुरी के राजा राम. अवधपुरी के राजा राम. वृंदावन के राधे श्याम. वृंदावन के राधे श्याम. श्रीराम जय राम जय जय राम. राम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. राम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम.
जय जय राम राम जय राम 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 जय जय राम जय जय राम। पवन तनय संकट हरण मंगल मूर्ति राम लखन सीता सहित हृदय बसव सुरभूप रामायण तुलसी कहु कथा अनुसार आसन लीजे प्रेम सहित आइए पवन कुमार सियावर रामचंद्र की जय। उमापति महादेव की जय। पवन सुत हनुमान की जय। बोलो रे भाई सब संतन की जय। नमः नमः पार्वती पते पते शिव हर 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 महादेव। स्वस्ति श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्ये नमः। नमो भगवते वासुदेवाय। जानकी वल्लभो विजयते रामचरित्र मानसा। वर्णानामर्थसंगानां रसानां छन्दसामपि मंगलानांच कर्तारो वन्दे वाणी विनायकम्। भवानी शंकरो वन्दे श्रद्धा विश्वासरूपिणौ। याभ्या विना न पश्यन्ति सिद्धा स्वान्तसमेश्वरम्। वन्दे बोधमयं नित्यं गुरु शङ्कररूपिणम्। यमाश्रितो हि वक्रोऽपि चन्द्रः सर्वत्र वन्द्यते। सीताराम गुणग्राम पुण्यहरण्यविहारिणो। वन्दे विशुद्ध विज्ञान कविवर कपीश्वर। उद्भव स्थिति संहार कारिणी क्लेशारिणम्। सर्वश्रेष्ठकारी सीतां नतोऽहं रामवल्लभम्। यन्माया वशवृत्ति विश्वमखिलं ब्रह्मादिदेवासुरा। यत्स्वाद्भैश्वभाति सकलं रज्जो यथा हे भ्रमा। यत्पादपल्लमेकमेव हि भवान् भोस्थिता। वन्देऽहमतमशेष कारण परम रामाकिशमारिं। नाना पुराण निगमागम सम्मतं यद् रामायणे निगदितं क्वचिदन्यतोऽपि। स्वान्त सुखाय तुलसी रघुनाथ गाथा। भाषा निबंध मति मंजूर मात नोती।
चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एक एक मक्षरम पुंसा महापातक नाशनम. एक बाणी, एक वचनी, एक पत्नी, मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रजीचं चरित्र ही जीवनाची व्यथा कमी करण्याचं जगाच्या पाठीवरचं एकमेव साधन आहे. आणि रामकथा ही मंदिरातली किंवा मंडपातली कथा नसून रामकथा ही प्रत्येकाच्या घराघरातली कथा आहे. घरामध्ये तुमच्या घरामध्ये संपत्ती भरपूर देवानं दिलेली असेल, पण घरामध्ये जर प्रेम नसेल तर पैसे असून सुद्धा ते घर दरिद्री आहे महाराज. आणि म्हणून रामकथा एका प्रपंचिक आदर्श पुरुषाची कथा आहे. रामकथा ही प्रत्येकाच्या घराघरातली कथा आहे. ए पोरा उठा रे इथून, उठा उठा इथून, ए उठ उठ सुद्धा, तू सुद्धा उठ, चल. ए पुरी उठ तू तिथून, उठ. पोरा उठार दोघं जण तुम्ही तिथून. काय बसता शेवटपर्यंत बसता ना, बघा हलायचं नाही. माझी अशी विनंती आहे, ही पुरुष मंडळी की नाही, इथं समोर आलात तर बरं होईल. थोडं पुरुष मंडळी तुम्हाला ऐकू येतं असलं तर बरं आहे, थोडा माझा उपकार होईल. थोडा तुम्ही वाट्यावरची मंडळी या ना इथं. हा जो कार्यक्रम आहे मराठी चॅनलला तुमच्या गावचा कार्यक्रम संपूर्ण जगात दिसणारा कार्यक्रम आहे. आणि कुणी कुठेही जर तुम्ही बसलात तर ते आपल्या मंडपमध्ये योग्य नाही. ही मंदिरावरची मंडळी तुम्ही इकडे या, इकडे या. ती बसण्याचं तुम्हाला सांगतो, रामायण सांगताना म्या पुरुषाच्या तोंडाकडे पाहायचं का स्त्रीच्या तोंडाकडे, एवढं तर कळावं तुम्हाला. महिलाच्या तोंडाकडे पाहून सांगता येतं का हो महाराज? किती गोड वाटलं बघा. ए यांचे चांगले फोटो काढ बरं का बाबा. ए नितीन चांगले माणसं आहेत, शब्दाला किंमत दिली आपल्या. इकडे लक्ष द्या. आदर्श पुरुषोत्तमाची कथा. माझी विनंती आहे तुम्हाला, चटणी भाकर साधं जीवन असावं, पण आपल्याकडं पाहून चुकीचं बोट कोणी काढू नये महाराज. तो खरा श्रीमंत माणूस आहे, खरा श्रीमंत माणूस आहे. आणि म्हणून आदर्श जीवन जगण्यासाठी रामकथा ऐकतो आपण गेल्या वर्षीपासून. काही माणसाकडे पैसे नसतील, राहण्यासाठी मोठं घर नसल, अंगावर कपडे साधे असतील, पण मरायची पाळी आली तरी ती माणसं खोटं कधी बोलत नाहीत, लक्षात ठेवा. हो, ज्याचं रक्त शुद्ध आहे, ज्याचं अंतःकरण पवित्र आहे, अख्खा गाव त्याच्या पायावर झुकल्याशिवाय राहत नाही. अनेक दृष्टांत तुम्हाला देण्यासारखे आहेत, पण रामायण सोडून बाजूला मला जाता येत नाही. अशी गोड कथा. आपल्या महाराष्ट्राचं वैभव छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त गेली किती वर्षापासून कार्यक्रम चालू आहे? किती? 11. एकावर 1 11 का एकावर 8 18? एकावर 1. गेली 11 वर्षापासून गोड असा कार्यक्रम आणि सर्व गावकऱ्याच्या प्रेमास्तव मला अतिशय घरी येऊन आदरणीय जनार्दन भाऊ, रामचंद्र भाऊ, अजून मंडळी सोबत आली होती, आग्रहाचं निमंत्रण दिलं आणि ते निमंत्रण स्वीकारून या ठिकाणी येण्याचा योग
आणि म्हणून दुसऱ्याही दिवशी तुम्हा शेतकरी मायबापांचं मला दर्शन घडतंय, हे माझं परम भाग्य. काल आपल्या रामायणामध्ये महादेव पार्वतीचं लग्न झालं आणि त्यांच्या संसारामधून 2 मुलाचा जन्म झाला. एकाचं नाव कार्तिक स्वामी आणि दुसऱ्या मुलाचं नाव गणपती बाप्पा. आध्यात्मिक तत्व असं शिकवतं, भगवान शंकर हा विश्वास आहे आणि माता पार्वती ही श्रद्धा आहे. इकडं लक्ष द्या. ज्या वेळेला श्रद्धेचं लग्न विश्वासाच्या सोबत होतं त्यावेळेला पुरुषार्थ आणि विवेकाचा जन्म होतो. पुरुषार्थ म्हणजे कार्तिक स्वामी आणि विवेक म्हणजे गणपती बाप्पा. कार्तिक स्वामीच्या हस्ते तारकासुराचा वध केला आणि 33 कोटी देव सुखी झाले. इथपर्यंत काल आपलं रामायण आलेलं आहे. आज आपल्या रामायणामध्ये रामाला जन्म का घ्यावा लागला याचे 5 कारणं सांगायचे आणि रामाचा जन्म साजरा करायचा. त्याही अगोदर काही महत्त्वाचे मुद्दे आहेत. या तुलसी रामायणामध्ये पहिला 1.5 दिवस शिवचरित्र लिहिलेलं आहे, शिवचरित्र, आणि नंतर रामायणाला सुरुवात केलेली आहे. काही माणसं म्हणतील, चोले महाराज तुम्हाला रामायण सांगण्यासाठी आम्ही बोलवलं आणि कालपासून तुम्ही शिवचरित्र सांगता. सज्जनानो, गोस्वामी तुलसीजींनी शिवचरित्र सांगून श्रोत्याची परीक्षा घेतली. ज्यांना महादेवाचं चरित्र आवडतं त्यांनाच रामायण ऐकण्याचा अधिकार आहे. ज्याला महादेवाचं चरित्र आवडत नाही त्याला रामायण ऐकण्याचा बिलकुल अधिकार नाही. आपण समाजामध्ये पाहतो ना, भगवान शंकराची भक्ती करणारे काही भक्त असतात आणि पांडुरंगाची भक्ती करणारे काही भक्त असतात. महादेवाची भक्ती करतं त्याचा गंध असतो आडवा आणि पांडुरंगाची भक्ती करतं त्याचा गंध असतो उभा. आता ह्या आडव्या गंधावाल्याचं आणि उभ्या गंधावाल्याचं कधीच पटत नाही. गावागावामध्ये त्यांची दुश्मनी भांडणं असतात. भगवान शंकराचे भक्त एकादशी धरीत नाहीत, इथले धरीत असतील, पण आमच्या भागामध्ये घडू नये. पण एक प्रकरण घडलं. आडव्या गंधावाल्याची मुलगी होती आणि उभ्या गंधावाल्याचा मुलगा होता. सुईरपण जुळलं, लग्न झालं आणि आडव्या गंधावाल्याची मुलगी उभ्या गंधावाल्याच्या इथं नांदायला आली. एक दिवशी सकाळी सकाळी ती मुलगी अंगण झाडीत होती आणि सासरे भाऊ दुधाची चरवी घेऊन शेतातून आले आणि आडवं झाडतीनं ती सुनबाई आडवं सारवीत होती. सासऱ्याला पटलं नाही ते. ओ सुनबाई, का ओ मामाजी, हे आडवं भस्म लावल्यासारखं सारवणं आमच्याकडं चालत नाही. आम्ही उभं गंधवाला हाव. सुनबाई उभं सारवा. कारण हे उभ्या गंधावाला होता ना. काय करीन बिचारी, आडमोठ्या सासऱ्याचा कायदा बसली ना उभं सारवीत. पण तोच सासरा बाथरूम मध्ये जातो, हातावर मंजन घेतून दात घासायला सुरुवात करतो. सुनबाईच्या पटकन लक्षात आलं, चटकन गेल्यान मामाजीचा हात पकडला. थांबा मामाजी. का हो सुनबाई? मामाजी, आपण उभं गंधवाला हाव, हे आडवं भस्म लावल्यासारखे दात घासू नका म्हणली, उभे दात घासा. सासरा म्हणला, सुनबाई तेरी भी चूक आणि मेरी भी चूक. सुनबाई म्हणल्या, मामा 90 वर्ष वय झालंय तरी आडवत चालता तुम्ही, आता तरी सुधरा. आता हे बोलून इथले बी सासरे सुधरते. आडव्या गंधावाल्याचं आणि उभ्या गंधावाल्याचं इथं पटत नाही, पण तिथं वरी पांडुरंगाची पंढरीची वारी करणारा जगातला पहिला वारकरी कोण, त्याचं उत्तर दिले पैठणच्या नाथ महाराजांनी.
एक जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव शिरोमणी महादेव शिरोमणी महादेव एक जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव शिरोमणी महादेव शिरोमणी महादेव. जगातला पहिला वारकरी कोण? कोण वारकरी हे मी सांगत नाही, पैठणच्या एकनाथ महाराजांनी लिहून ठेवलंय. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव शिरोमणी महादेव शिरोमणी महादेव. आषाढी वारी पंढरपूरची आली होती आणि वारकरी होऊन तयार झाले भगवान शंकर. खांद्यावर भगवी पताक, गळ्यामध्ये टाळ, अष्टगंध बुक्का लावलेला, गाठी गाठीचं धोतर, ओरिजिनल वारकरी तयार झाले, निघाले पंढरपूरच्या वारीला. पार्वती मातेनं पोरा खाली बस, बस खाली, पुन्हा उठू नको बघ, बस खाली तिथं. ते गोळा करू नका तुम्ही, नका गोळा करू, बस बस. बस काय बोलत तिकडे मावशी ती लग्नाला आली काय गडे ही त्या भक्ती. इकडे लक्ष द्या, सगळ्या महिलांना सांगतो. दोन महिला एकामेकीला जर बोलल्या का दोन शब्द तरी तिथं 10 महिलांची नुकसान होती. शेजारी 10 महिला कथा ऐकतात तुमच्या, त्यांचं मन विचलित होत आहे. भगवान शंकर वारकरी होऊन पंढरीला निघाले. हे पार्वती मातेनं पाहिलं आणि हाक मारली, ओ मालक कुठे निघालाय हो तुम्ही? पार्वते माझ्या पांडुरंगाच्या वारीला निघालो पंढरीला. आषाढी वारीनं. पार्वती माता म्हणती, बाई तुम्हालाच पंढरपूरला जावा वाटतं, मी काही पाप केलंय का, मला बी यायचे. भगवान शंकर म्हणले, पार्वते पंढरीची आषाढी वारी म्हणजे काही पुण्याच्या सारसबागातलं घुमणं नव्ह. अगं 25 लाख लोकांची गर्दी असती आणि 80 वर्षाचे म्हातारे 2-2 किलोची टाळ हातात घेऊन बेहुश होऊन उड्या मारतात. चिखल असतो, वरून पाऊस येत असतो. पार्वते तू नको येऊ, थांब, येणार मी. हाताला पिटली पार्वती. आणि मग भगवान शंकर माता पार्वती पंढरीला निघाले. हे गणपती बाप्पानी पाहिलं आणि गणपती बाप्पा आरुळी ठोकतात, ओ पप्पा पप्पा ओ पप्पा. कोण म्हणतंय हे? गणपती बाप्पा. गणपती बाप्पा पप्पा म्हणत असतील का? पप्पा मम्मी हे कुत्र्याची मांजरीची पदवी आता आली इकडं. कुत्र्याला पप्पा म्हणते तर मांजरीला मम्मी. ओ पप्पा मला बी यायचे. मग गणपती बाप्पा ओरडले. त्यावेळेला भगवान शंकर म्हणले, पार्वते आता किती गोष्ट बिघडली ग. एवढ्या मोठ्या पोटाचा बाबा आणि एवढ्या गर्दीत कसा ग न्यायचा? पार्वती माता म्हणले, अहो आपलं वाहन काढा की.
आता वाहन का भगवान शंकराकडे स्कॉर्पिओ होती का, मॅक्स होती का, कमांडर होती का, इंडिका होती? वाहन म्हणजे नंदी बैल सजवला, त्याच्यावर तिघमाय लेकरं बसले. पंढरपूरच्या वारीला स्वतंत्र भगवान शंकराची दिंडी निघाली. त्या ठिकाणी थोडं कुटवर्णन आलेलं आहे. कुटवर्णन: 10 चरण जयाला चौपदी चालत आहे, 11 नैन जाला पंचमुखास पाहे, सचितची नवल वाटे अष्टकर्ण जयाला, पशु जरी म्हणू त्या ते 2 पुच्छ तयाला. इकडे लक्ष द्या. हे नंदी बैलावर बसून तिघमाय लेकरं चालले, त्यांचं कुटवर्णन नाही. पायाची बेरीज 10 सांगितली, तोंडाची बेरीज 5 सांगितली, डोळ्याची बेरीज 11 सांगितली, कानाची बेरीज 8 सांगितली आणि शेपटाची बेरीज 2 सांगितली. कोण असेल हे? हो, 10 चरण जयाला. हो, 10 पाय कोणते? बैलाचे 4 आणि तिघमाय लेकराचे 6. 6 आणि 4 10. तोंड 5 कोणते? तिघमाय लेकराचे 3 तोंड आणि बैलाचे 1, 4च झाले. 5वं तोंड कुठून आणायचं? भगवान शंकराच्या गळ्यातल्या सापाचं 1 तोंड पकडलं. डोळ्याची बेरीज 11 सांगितली. 11 डोळे कोणते? 5 तोंडाला डोळे 10च पाहिजेत, पण भगवान शंकराचा 3रा डोळा म्हणून 1 डोळा वाढला. शेपटाची बेरीज 2 सांगितली. बैलाचं 1 शिपूट आणि सापाचं 1 शिपूट. कानाची बेरीज 8 सांगितली. कुणाला 2 कान नाहीत? सापाला कान नाही. 10 चरण जयाला चौपदी चालत आहे, 11 नैन जाला पंचमुखास पाहे, सचितची नवल वाटे अष्टकर्ण जयाला, पशु जरी म्हणू त्या ते 2 पुच्छ तयाला. आणि ही दिंडी पंढरपूरला निघाली. मला असं वाटतं की आपण सुद्धा सर्वांनी या दिंडीमध्ये थोडं सामील व्हावं आणि गोड गोड असं भजन करावं. गोड. माझ्या माऊलीची, माझ्या तुकोबाची पालखी आज निघाली. 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 निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. 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 जनाई मुक्ताई नेसल्या रेशमी लुगडी, रिंगणामध्ये विठोबा खेळतो फुगडी. जनाई मुक्ताई नेसल्या रेशमी लुगडी, रिंगणामध्ये विठोबा खेळतो फुगडी. जनाई मुक्ताई नेसल्या रेशमी लुगडी, रिंगणामध्ये विठोबा खेळतो फुगडी. जनाई मुक्ताई नेसल्या रेशमी लुगडी, रिंगणामध्ये विठोबा खेळतो फुगडी. ताली ताली वाजवा. ताली वाजवा.
पालखी आज निघाली निवृत्त ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्त ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम महिला वारे वा गिरगावच्या मावल्या जनाई मुक्ताई नेसल रेसमी लुगडी रिंगणामध्ये विठोबा खेळत फुगडी जनाई जनाई मुक्ताई नेसल रेसमी लुगडी रिंगणामध्ये विठोबा खेळत फुगडी वा वा रे वा मावल्या वा वा दानवा माऊली तुकाराम दानवा माऊली तुकाराम माझ्या माऊलीची माझ्या तुकोबाची पालखी आज निघाली माझ्या तुकोबाची निवृत्त ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्त ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम जनाई मुक्ताई नेसल रेसमी लुगडी रिंगणामध्ये विठोबा खेळत फुगडी जनाई मुक्ताई नेसल रेसमी लुगडी रिंगणामध्ये विठोबा खेळत फुगडी दानोबा माऊली तुकाराम दानोबा माऊली तुकाराम पाखरीला आळंदीकडून 25 लाख वारकऱ्यांचा ज्ञानोबारायाचा सोहळा येतो आणि त्या सोहळ्यामध्ये नंदी बैल घुसवला आणि 80 वर्षाचे म्हातारे टाळकरी ज्या वेळेला उडी मारून चिखलामध्ये पाय घसरतो आणि त्या गडूळ चिखलातली पाण्याची पिचकारी पार्वतीच्या अंगावर येते त्यावेळेला पार्वती माता कशी करते छिमाय छिछी छिछी ओ काय तुमचं पंढरपूर आणि काय तुमचा विठोबा
आपला लाग नाही म्हणली मी पंढरपुरात येऊ शकत नाही, ती तिथंच उतरली. वाकरीच्या पुढं थोडं आलात की तिथं पार्वतीचं मंदिर आहे. मांडी घाल रे. पार्वती पंढरपूरला भगवान शंकराच्या सोबत गेली नाही. आध्यात्मिक तत्व असं शिकवतं. जगातला सगळ्यात मोठा संत भगवान शंकर आहे. आणि ज्या वेळेला संत देवाकडे जातात त्यावेळेला संताच्या सोबत माया कधी टिकत नाही, हे त्याचं उत्तर आहे. गणपती बाप्पाला घेऊन चंद्रभागेवर जाऊन स्नान केलं, पुंडलिकाचं दर्शन, आणि महाद्वाराच्या त्या पहिल्या चौकात गर्दीत नंदी बैल घुसवला. 2-4 वारकरी तुडवले आणि वारकऱ्यांनी नंदी बैल पकडला आणि भगवान शंकराला वारकऱ्यांनी शिव्या दिल्या. ओय जटावाले बाबा, माणसाची काही दयामाया आहे नाही तुम्हाला, उतरा खाली. वारकऱ्याला भोलेनाथ घाबरले, खाली उतरले. आणि तो नंदी बैल आजही तुम्ही पंढरपूरला गेलात तर तुम्हाला खून सांगतो मी, पांडुरंगाच्या मंदिरासमोर इकडून नरहरिनंद नावाचा मठ आहे आणि असं थोडं तिरपट हनुमंतरायाचं मंदिर आहे. तिथं निहून नंदी बैल बसवला भगवान शंकरांनी. आणि तेव्हापासून हनुमंतरायाच्या मंदिरात नंदी बैल बसवण्याची पद्धत आहे. मंदिरामध्ये गेले भगवान शंकर, डाव्या कोनाड्यात गणपती ठेवला. आजही गेलात तर गणपती डाव्या कोनाड्यात आहे. सरळ भोलेनाथ पांडुरंगाच्या समोर गेले. अगदी तुम्ही इथं थांबू नका, आता पांडुरंगाच्या मंदिरात जा. विटेवरून पांडुरंग मायबापानं पाहिलं की माझे स्वामी आलेत, आणि विटेवरून उडी टाकली आणि अलगद भगवान शंकराला उचलून आपल्या मस्तकावर धारण केलं. आजही तुम्ही पंढरपूरला गेलात तर पांडुरंगाच्या मस्तकावर महादेवाच्या लिंगाची स्थापना आहे. जर पांडुरंगाने भगवान शंकराला मस्तकावर घेऊन नाचकाम मंदिरात केला असेल तर इथं आडव्या गंधावाल्यांनी उभ्या गंधावाल्यांनी भांडण का खेळावं, हा प्रश्न पडतो आपल्यासमोर. हो, आणि म्हणून जगातला सगळ्यात मोठा वारकरी भगवान शंकर. हरिहरा भेद आणि नाही नका करू वाद. श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम. भजन करी महादेव देव, राम बुद्धी सदा शिव राम बुद्धी सदा शिव. श्री राम जय राम जय राम श्री राम जय राम जय राम. भजन करी महादेव देव, राम बुद्धि सदा शिव राम बुद्धि सदा शिव. भजन करी महादेव देव, राम बुद्धि सदा शिव राम बुद्धि सदा शिव. भगवान शंकर महादेवाचं चरित्र ज्याला आवडतं त्यालाच रामायण ऐकण्याचा अधिकार. आणि महत्त्वाचा मुद्दा सांगतो, इकडं लक्ष द्या.
भगवान शंकराची जो सेवा करतो पिढ्यानपिढ्या त्याचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही, पिढ्यानपिढ्या. कारण आमच्या नाथ महाराजांनी सांगितलं 33 कोटी देव आहेत, पण एकच देव असा आहे की तो भोळा आहे. शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती, वाचे वदता शिवनाम, तयान बाधी क्रोध काम. भगवान शंकराची जो पूजा करतो त्याच्यावर प्रसन्न होतो हे विशेष नाही. महादेवाची चोरी करतं. एक प्रसंग पुराणामधला, एक चोर दिवसभर चोरी करण्यासाठी फिरतो, पण चोरी त्याला प्राप्त होत नाही म्हणून तो चोर थकलेला भागलेला जुनाट महादेवाच्या मंदिरात आराम करण्यासाठी जातो. महादेवाच्या मंदिरात पाहिलं जाऊन त्यानं तर महादेवाच्या पिंडीवर 20 किलोची पितळी घंटा लोंबत होती. त्या चोरानं ठरवलं, बापरे, दिवसभर चोरी मिळाली नाही, पण एवढी घंटा जर चोरून नेली तर 2 महिने तरी माझं घर भागल. महादेवाच्या मंदिरातली घंटा चोरण्यासाठी तो चोर उठून उभा राहिला, पण घंटी उंच होती आणि चोराची उंची कमी होती. डोकं लावलं त्या चोरानं, भगवान शंकराच्या पिंडीवर उभा राहिला आणि 2 हात घंटीला लावले. तुम्ही चित्र डोळ्यासमोर आणा. पाय कशावर आहेत? पिंडीवर. हात कशाला आहेत? घंटीला. आणि मनात उद्देश, भावना कुठलीच चांगली नाही, मनात उद्देश आहे चोरी करण्याचा. तरीही कैलासामध्ये बसून भगवान शंकरांनी हिशोब लावला. अरे, दुनियामध्ये मी खूप भक्त पाहिले. काही भक्त माझ्या मंदिराच्या दारात येतात आणि शालूट ठोकून जातात. काही भक्त माझ्या दारात येतात, छातीला हात लावून जातात. काही भक्त मंदिराच्या दारात लोटांगण घेतात. पण एकच भक्त जगामध्ये मी असा पाहिला, माझा लाडका भक्त, सगळाची सगळाच मला अर्पण झाला. कारण तो उभाच राहिला होता पिंडीवर. कैलासामध्ये डोकं लावलं भगवान शंकरांनी, प्रसन्न झाले आणि चोराला वरी घेऊन जाण्यासाठी विमान पाठवलं. आणि म्हणून तुकाराम महाराजाला गाथ्यामध्ये प्रमाण लिहावं लागलं, ऐका नवलयाची ठेव, नेने काही भक्तिभाव, तुका म्हणे भोळा, स्वामी माझा कोवळा. म्हणून भोळा देव असल्यामुळे रामायणात कालपासून शिवचरित्र चालू आहे. 1.5 दिवस झालं. आता आपल्याला रामायण सुरुवात करायचे. इकडं लक्ष द्या. देव जन्माला येण्यासाठी गोस्वामी तुलसीजींनी 5 कारणं सांगितले, पण महत्त्वाचे 3 कारण आहेत. इकडं लक्ष द्या. देव गिरगावमध्ये आज जन्माला येणार. रामचंद्र प्रभू गिरगावमध्ये आज जन्माला येणार, पण कशासाठी? फक्त भक्ताच्या प्रेमासाठी. देव जन्माला येतो त्याचे 3 कारण. पहिलं कारण आहे भक्ताचं प्रेम, आणि दुसरं कारण आहे त्या भक्ताला त्रास देण्यासाठी जी मंडळी असेल रावणासारखी, त्यांना ठार करण्यासाठी येतो. आणि तिसरं कारण आहे डुबलेला धर्म स्थापन करण्यासाठी येतो देव जन्माला. या 3 मुद्द्यावर देव जन्माला येतो. काही माणसं म्हणतील, महाराज दुर्जनाला मारण्यासाठी रामाचा अवतार आहे, तर तिथूनच वैकुंठामधून देवाला दुर्जनाच्या अंगावर सुदर्शन चक्र टाकता येत नाही का वरूनच? पण सज्जनानो तसं नाही. व्यावहारिक सत्ता निराळी आणि पारमार्थिक सत्ता निराळी. मृत्यू लोकातला रावण मारण्यासाठी देवाला वैकुंठ सोडून मृत्यू लोकामध्ये राम अवतार धारण करावा लागला. आणि हे जर तुम्हाला पटत नसेल तर 1 मिनिटाचा दृष्टांत आहे. तुम्ही कल्पना करा, संध्याकाळी झोपायच्या अगोदर मस्तपैकी बिछाना अंथरून ठेवलाय,
उशाला थंड पाण्याचा जग भरून ठेवलाय, त्याच्यावर पालतं प्लेट, पालता ग्लास, पोटभर जेवलान, बिछाण्यावर येऊन टेकलान, निस्ता लावंडाला की झोपला. काही माणसं पडल्या पडल्या झोपी जातात, भाग्यवान माणसं, भाग्यवान. आणि गाढ झोपी गेला आणि त्याला स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये त्याला तहान लागली. माझ्याकडे लक्ष द्या, इकडं माझ्याकडे लक्ष आहे तुमचं. गाढ झोपला आणि स्वप्नात तहान लागली, नरडं कोरडं पडलं आणि ओरडतो, स्वप्नातच ओरडतो, ओ कुणीतरी पाणी पाजावं, मरतो आता, कुणीतरी पाणी पाजा बाबा, ए मी जगत नाही, पाणी पाजा, कुणीतरी पाणी पाजा. मोठ्या मोठ्याने स्वप्नात ओरडतो. मी असं विचारतो तुम्हाला, पाणी त्याच्यापासून किती दूर आहे? त्यांनी झोपायच्या अगोदर जग भरून पाणी उशाला ठेवलेलं आहे. हो, किती दूर आहे? ओरडतो, पाणी पाजा, पाणी पाजा. मी असं विचारतो तुम्हाला, याची तहान घालवण्यासाठी काय करावं लागेल? बोला, याची तहान घालवण्यासाठी काय करावं लागेल? त्याला स्वप्न पडलंय, स्वप्नात तहान लागली, स्वप्नातली तहान भागवायची ठरली, तर जागे केलं स्वप्न कुठं राहतंय? स्वप्नातली तहान घालवण्यासाठी काय करावं लागेल जनार्दन भाऊ? इकडे लक्ष द्या. स्वप्नातली तहान घालवण्यासाठी स्वप्नातच त्याच्यासमोर एक वॉटर बॅग घेऊन पळत होतं, पण स्वप्नात. सुटला प्रश्न. बसा. आणि ते स्वप्नातला वॉटर बॅगवाला पाहिला आणि ते उठलं पटकन आणि पळत जाऊन त्या वॉटर बॅगवाल्याला धरलं. 2 लिटरची वॉटर बॅग गटा 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 पाणी पिऊन तृप्त झालं. दृष्टांत संपला. इकडं लक्ष द्या. स्वप्नातली तहान भागवण्यासाठी जसं स्वप्नातलंच पाणी चालतं, तसं मृत्यू लोकातला रावण मारण्यासाठी देवाला ईश्वरी सत्ता सोडावी लागली आणि राम अवतार धारण करावा लागला, वॉटर बॅगवाल्यासारखं. हे त्याचं उत्तर आहे. चला पुढं. सज्जनानो, एक महत्त्वाचं सांगतो तुम्हाला मी. आज गिरगावमध्ये राम जन्माला येईन असा संशय काही मनात ठेवू नका, तुमच्या पाया पडतो. हो, 99% 99 राम जन्माला येणार. हो, जगाचा बाप आहे भगवान परमात्मा. पण गिरगावमध्ये छत्रपती शिवाजी महाराजावर जर तुमचं एवढं प्रेम असेल तर देवाला तुमच्या समोर येऊन झुकावंच लागेल. आज जगाचा बाप आहे देव, मोठा माणूस आहे. पण मोठ्या माणसाचं मोठेपण कधी वाढतं? मोठ्या माणसाचं मोठेपण छोट्या माणसात आल्यावर वाढतं. खूप महत्त्वाचे मुद्दे आहेत हे. शिकून तुम्ही हे शब्द तुमच्या काळजावर लिहून ठेवा. महिला असन पुरुष असन, ज्यांना समाजात मोठं व्हायचे त्यांना लहान माणसात येऊन जगायचे. हो, काय झालं? लहानपणीचे 2 लंगोटीयार मित्र होते, सोबतच शाळेमध्ये शिकले. पण कालांतराने एक मित्र झाला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आणि एक मित्र झाला ऊस तोडणी कामगार. ज्याचं त्याचं नशीब आहे. लहानपणी एका ताटात जेवत होते, एका अंथरुणावर झोपत होते, सोबत शाळेत जात होते. पण सुदैवाने एक झाला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आणि एक मित्र झाला ऊस तोडणी कामगार. माझ्याकडे लक्ष आहे तुमचं? सज्जनानो, ऊस तोडणी कामगाराच्या मुलीचं लग्न होतं आजपासून 8 दिवसाला. गाठी गाठीचं धोतर नेसला होता. लोकांच्या इथं महिन्यानी काम करीत होता. 45 भाऊ, इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. 8 दिवसाला मुलीचं लग्न आहे.
चिमणी रडून गेली तर अन्नाचा कण घरामध्ये नव्हता. आणि आठवण झाली, अरे एका शाळेमध्ये शिकलो, माझा लाडका मित्र महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला आहे. म्हणून गरीब मित्राने मुख्यमंत्र्याला सज्जनानो पत्र लिहिलं, साहेब आजपासून 8 दिवसाला तुमच्या लाडक्या रामभाऊच्या मुलीचं लग्न आहे. साहेब तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री येऊ शकत नाही, पण आठवण म्हणून तुम्हाला पत्र पाठवतो. येणाऱ्या सोमवारी दुपारी 12 वाजता माझ्या मुलीच्या नावाने 4 तांदूळ मुंबईहून बसल्या बसल्या फेका. तरी तुमचा लंगोटीयार मित्र खुश. ते पत्र मुंबईला मुख्यमंत्र्याच्या टेबलवर जाऊन पडतं आणि ते पत्र वाचवत असताना मुख्यमंत्र्याचे डोळे भरून येतात. मी कशामुळं सांगतो हे? मोठ्या माणसाचं मोठेपण लहान माणसात आल्याच्या नंतर मोठं होत असतं. मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली की गिरगावमध्ये माझ्या रामभाऊच्या लाडक्या मित्राच्या मुलीच्या लग्नाला सोमवारी जायचे आहे. PA ला नोंद करायला लावली. सज्जनानो सोमवारचा दिवस उगवला आणि मुख्यमंत्र्याच्या गाड्याचा ताफा गिरगावमध्ये सकाळी 9:30 वाजता. 8 पायल्या गव्हाचं गठुडं डोक्यावर घेऊन गरीब मुलीचा बाप पिठाच्या चक्कीमध्ये चालला होता. इथून दिसल तुम्हाला गरीब मुलीचा बाप. दाढी वाढली होती, अंगावर कपडे मळालेले होते, गाठी गाठीचं धोतर होतं, घाम आलेला होता. लाडक्या मुलीचं लग्न लावायचं होतं आणि कुणीतरी पळत येऊन सांगतं, रामकाका तुमच्या ताईच्या लग्नासाठी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आलेला आहे. ते गव्हाचं गटूड रस्त्यात ठेवलं आणि पळत जातो रामभाऊ. मुख्यमंत्र्याच्या समोर असं लोटांगण घेणार, एवढ्यात मुख्यमंत्र्यांनी फटक्या कपड्यावाला रामभाऊ असा कवटाळ्यामध्ये उचलून मुख्यमंत्र्यांनी कडकडून मिठी मारली. डबडबल्या डोळ्यांनी गरीब मुलीचा बाप म्हणतो, साहेब माझ्या लेकराच्या लग्नाला तुम्ही यावं ही अपेक्षा मी केली नव्हती केली अपेक्षा. पण मुंबई सोडून गिरगावमध्ये एका गरीब शेतकऱ्याच्या मुलीच्या लग्नाला आला साहेब तुम्ही. साहेब 12 वाजता लग्न आहे. कोणत्या ठिकाणी बसता हो साहेब? माझं तर छोटंसं झोपडं आहे. साहेब कुठं बसता तुम्ही? त्यावेळेला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणतो, रामभाऊ तुमच्या ताईच्या लग्नाची वेळ होईपर्यंत मी मंदिरावर बसतो आणि माझ्या गिरगावमधल्या सगळ्या शेतकऱ्याच्या सोबत चर्चा करतो. सज्जनानो, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी मंदिरावर येऊन बसावं बोंद्रीच्या पोत्यावर आणि गरीब फाटक्या शेतकऱ्याला जवळ घेऊन शेतीविषयी चौकशी करावी. आणि दुपारच्या 12 वाजता फाटक्या मंडपमध्ये उभा राहून, फुपाट्यामध्ये उभा राहून गरीबाच्या मुलीच्या अंगावर 4 तांदूळ टाकावेत. त्यावेळेला गरीब मुलीचा बाप लग्नामध्ये मुलीकडनं पाहता मुख्यमंत्र्याच्या चेहऱ्याकडे पाहून ढसाढसा रडतो. धावत येतो मुलीचा बाप. माझ्याकडे लक्ष येईन तुमचं. धावत येतो मुलीचा बाप. साहेब 12 वाजून गेले, तुमचं जेवण? साहेब तुम्ही जेवणार कुठं साहेब? त्यावेळेला मुख्यमंत्री रडतो. मुख्यमंत्री म्हणतो, रामभाऊ ही तुमची मुलगी नाही, माझी सुद्धा मुलगी आहे. तुमच्या मुलीला आपण 2 जण आधी वाटं लावू आणि मुलगी वाटं लावल्यावर मांडीला मांडी लावून जीवू. तोपर्यंत हे गरीब शेतकरी तुमच्या मुलीच्या लग्नात आले, यांना वाढायचं काम करू आपण. सज्जनानो, चित्र डोळ्यासमोर आणा. गरीबाच्या फाटक्या मंडपमध्ये गरीब शेतकऱ्याची जेवायला पंगत बसते आणि त्यावेळेला पात्रावर वाकून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री शिरा भात कडी वाढतो. त्यावेळेला कष्ट करणारे माणसं अन्नाला स्पर्श नाहीत करीत.
एकमेकाच्या तोंडाकडे पाहून चर्चा करतात, एकमेकाच्या तोंडाकडे पाहून. ओ सीतारामजी, ओ नाना, ओ बाप्पा, काय माणूस आहे वो मोठ्या मनाचा, काय मोठा माणूस आहे, एवढा मोठा माणूस आहे, पण गरिबाच्या ताटावर वाकून कडी वाढतोय. माझ्याकडे लक्ष आहे तुमचं. कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याच्या मुखातला शब्द आहे. काय मोठ्या मनाचा माणूस आहे. याच शब्दांनी माणसं मोठे झालेले असतात. म्हणून मोठ्या माणसाने छोट्या माणसाला कधी विसरायचं नाही. मोठा माणूस जर छोट्या माणसाला विसरला तर समजायचं त्याचं मोठेपण नक्की नष्ट होणार. तसं राम जगाचा बाप आहे, पण आज गिरगावात शेतकरी मायबापावर प्रेम करण्यासाठी येत नसल तर उद्या आपण त्या रामाला राम नाही म्हणणार. म्हणून लक्षात ठेवा, 99% 99% आज गरिबाच्या अंगावरून हात फिरवण्यासाठी जगाचा बाप गिरगावमध्ये जन्माला येणार. भक्ताचं प्रेम, दुर्जनाला ठार करणे. आणि महत्त्वाचं सांगतो तुम्हाला, दिवसमान अतिशय खराब आहेत बरं का. पैसे तुमच्यापाशी पण समाधान नाही. प्रत्येकाच्या घरी खूप पैसे आहेत पण समाधान नाही. आधुनिक काळामध्ये जीवन जगण्यासाठी साधनं उपलब्ध झाले, पण त्या साधनाच्या पाठीमागं रोग आहे. तुम्ही जागेत ना सगळे. हो, साधन पूर्वीच्या काळामध्ये महिला मंडळी दलित होत्या. त्यांच्या अंगावरून गुंडी गुंडी घाम जात होता दळताना, म्हणून त्या मावल्या निरोगी होत्या. जुन्या काळातले माणसं नांगर हानीत होते, मोठ हानीत होते, त्यांना रोग नव्हता. आता काय झालं, साधन उपलब्ध झालं पण त्याच्या पाठीमागं रोग आहे. हा, आमच्या जगद्गुरु तुकाराम महाराजांनी गाथ्यामध्ये 31 चरणाचा अभंग लिहिला आहे. स्वर धरा. पाहाव कलीचे महिमान, कलीचे महिमान, असत्यासी रिजले जन, असत्यासी जले जन, पापा देती अनुमोदन, पापा देती अनुमोदन, करीती हेळन संताचे, ऐसे अधर्माचे बळ, ऐसे अधर्माचे बळ, ऐसे आधर्माचे ऐसे इकडे लक्ष. सप्ताह कशासाठी करायचा गिरगावमध्ये? धर्म जिवंत ठेवण्यासाठी. धर्म, हो, धर्माला जिवंत ठेवणारे होते छत्रपती शिवाजी महाराज. इकडे लक्ष द्या. बलात्कार करणाऱ्या व्यक्तीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये 3 घंट्यामध्ये फाशी होती. 3 घंट्यामध्ये. आत्ताच्या काळामध्ये चोर लोकांना पोसवलं जातं. पण तो काळ छत्रपती शिवाजी महाराजांचा असा होता, धर्मजागृतीचा काळ होता. धर्मजागृतीचा. पाप करणाऱ्या माणसाला कधी सुट्टी नव्हती. इथं पाप करणाऱ्या माणसाला आज पोसवलं जात आहे, कारण अधर्म वाढला. अधर्म. गावामध्ये जो जास्त लबाडी करीत असल त्याला 90% लोकांचा पाठिंबा आहे.
90%. आणि जो सत्यवादी आसन, जो इमानदारीनं जगत आसन, त्याच्यावर गावाच्या येशीमध्ये फाशी घेण्याची वेळ आहे, आत्महत्या करण्याची वेळ आहे. नालायक माणसाला सपोर्ट आहे, दारूच्या दुकानदाराला सपोर्ट आहे, दारू पिणाराला सपोर्ट आहे, जुगार खेळणाराला सपोर्ट आहे. अधर्म वाढत चालला आणि धर्म डुबत चालला. माझ्याकडे लक्ष द्या. इकडं 50,000 महाराज लोक आहेत महाराष्ट्रामध्ये कीर्तन करणारे. 50,000 महाराज. पण मारुती महाराज दस्तापूरकरची बरोबरी करणारा एकही महाराज आज नाही, एकही नाही. सद्गुरू भगवान बाबाची बरोबरी करणारा एकही महाराज नाही. 50,000 महाराज आहेत, पण 10 लोक सुद्धा बदलू शकत नाहीत. हो, इकडे लक्ष द्या. रामायण, कीर्तन, प्रवचन. पुण्याला मोरारजी बापूच्या रामायणामध्ये एका साधकाने चिठ्ठी पाठवली आणि त्या चिठ्ठीमध्ये लिहिलं होतं की वक्ता कसा असावा. माईकवर बोलणारा कीर्तनकार, प्रवचनकार कसा असावा. त्याचं उत्तर मोरारजी बापूनं 3 मुद्दे मांडले. जो बोलणारा माणूस आहे तो स्वतः पवित्र असावा. माझ्याकडे लक्ष आहे का तुमचं? माझं ऐकू येत नाही तुम्हाला? जो बोलणारा माणूस आहे तो पवित्र असावा. ज्या ग्रंथाविषयी बोलायचे त्या ग्रंथावर बोलणाराचा तरी विश्वास असावा. आणि 3रा मुद्दा, ज्या लाडक्या शेतकऱ्यासाठी बोलायचे त्या शेतकऱ्याविषयी बोलणाराच्या अंतःकरणात जिव्हाळा असावा. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, वाणी पुण्यवंत, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, पवित्र वाणी पुण्यवंत. ध्रुवदे अच्युत सर्व काळ, ध्रुवदे अच्युत सर्व काळ, दयाच्या चिंतने करतील दोषी, दयाच्या चिंतने करतील दोषी. भगवते अच्युत सर्व काळ, भगवते अच्युत सर्व काळ, दयाच्या चिंतने करतील दोषी, दयाच्या चिंतने करतील दोषी. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे गिरगाव, तालुका वसमत, जिल्हा हिंगोली. प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.